जय हिंद मित्रांनो, सर्वांचं यूट्यूबच्या या विशेष अशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टीईटी परीक्षेचा फॉर्म भरण्याकरिता आपल्याला कोणकोणत्या प्रमाणपत्रांची डॉक्युमेंटची आवश्यकता आहे त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपल्याकरिता या ठिकाणी टीईटीला जे आहे अभ्यासामध्ये मदत म्हणून अवेलेबल आहे गुरुजी नावाची टीईटी बॅच 2.0। या बॅच मध्ये तुमच्याकरिता पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या विषयांचे डेली लाईव्ह लेक्चर्स अवेलेबल आहेत। लेक्चर मिस झालं तर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे, पीडीएफ नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, व्हिडिओज डाउनलोड करून पाहण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे। या सगळ्या बाबतीमध्ये तर मास्टर टीचर हे पुढे आहेच आहे। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला 2013 पासून 2025 पर्यंत झालेल्या टीईटी परीक्षांचे प्रश्नपत्रिकांचं व्हिडिओ सोल्युशन मिळणार आहे। सीटीईटीची कंप्लीट रेकॉर्डेड बॅच यामध्ये मोफत मिळणार आहे। या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील मित्रांनो आपल्या मास्टर टीचर या ऍप्लिकेशनवर। प्ले स्टोअरला जा आणि आजच जे आहे मास्टर टीचर हे जे ऍप आहे डाउनलोड करून घ्या। चला आता आपण जाऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे। आपला मुख्य मुद्दा हा आहे की महा टीईटीचा पेपर येत्या जून महिन्यामध्ये होणार आहे आणि त्याचे फॉर्म भरायला 27 तारखेपासून सुरुवात होणार आहे। मग फॉर्म भरण्यासाठी आपल्याकडे कोणकोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता लागणार आहे तर लक्षात घ्या, आपल्याला फॉर्म जो आहे 10वीला आपण ज्या नावाने फॉर्म भरला होता, परीक्षा दिली होती, त्या 10वीच्या नावाप्रमाणे आपल्याला अर्ज करायचा आहे। आपण एक एक करून जे आहे एकेका स्लाइडच्या माध्यमातून या ठिकाणी समजून घेऊया। फॉर्म भरताना आपल्याला जे आहे कागदपत्रे कोणती लागणार आहे, आपल्याला पहिल्यांदा आपल्या ओळखीचा पुरावा लागेल। सर्वात महत्त्वाचा आहे 10वी। आपण 10वी ज्या नावानं दिलेली असेल त्याच नावानं आपल्याला फॉर्म फिलअप करायचा आहे। आता तुमच्यापैकी बरेच जण असे आहेत की ज्यांनी 10वीला वेगळ्या नावानं परीक्षा दिली होती, आता त्यांच्या नावात बदल आहे, महिला आहेत, लग्नानंतर नाव बदललेलं आहे, तरी देखील काळजी करू नका। इथे आपल्याला नाव 10वी प्रमाणे भरायचं आहे। त्याच्यानंतर आपल्या समोर जे आहे एक ऑप्शन विचारलं जातं, नावात बदल आहे का, तर त्या ठिकाणी येस करायचं आणि येस केल्याच्या नंतर त्यानंतर जे आहे नवीन विंडो या ठिकाणी ओपन होते, तिथे आपल्याला जे नावात बदल झालेला आहे ते नाव या ठिकाणी टाकायचं। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे मोबाईल नंबर। मोबाईल नंबर आपल्याला कशासाठी लागतो तर आपल्या मोबाईल नंबरवरती ओटीपी येतो, रजिस्ट्रेशनसाठी जे आहे आपल्याला ओटीपी येतो, मोबाईल नंबर आवश्यक आहे आणि ईमेल देखील आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी लागतोच। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला एक फोटो आयडी लागतो। फोटो आयडी मध्ये आपल्याला आधार कार्ड कंपल्सरी या ठिकाणी आहेच आहे असं आपण गृहीत धरून चालूया। हे तर झाला बेसिक गोष्टी। याच्यानंतर जे आहे फॉर्म भरताना आणखी काय लागणार आहे तर बघा, हे आपण नाव झालं। नावानंतर जे आहे आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा विचारला जातो की आपल्याला जातीचा प्रवर्ग कोणता आहे, कारण आपल्याला कॅटेगरी मधून फॉर्म भरायचा असेल, मग तुम्ही ओपन असाल, ओबीसी आहे, एससी, एसटी, एसबीसी, व्हीजे, एनटी, एबीसीडी जे काही असेल, ईडब्ल्यूएस असेल, एससीबीसी असेल, ते तुम्हाला या ठिकाणी फिलअप करावं लागेल। जर तुम्ही कॅटेगरीचे उमेदवार असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आजच्या तारखेचं असायलाच पाहिजे, किमान आज आपल्या हातामध्ये ते असायला पाहिजे, कारण कास्ट सर्टिफिकेटचा नंबर आणि इश्यू डेट दोन्ही गोष्टी विचारल्या जातात। जर कास्ट आहे तर मग आपल्याला नॉन क्रिमिलियर लागू आहे का, जर असेल तर मग ते नॉन क्रिमिलियर आपल्याकडे असावं, असं कंपल्सरी नाहीये नॉन क्रिमिलियर आजच्या तारखेला, परंतु असायला पाहिजे। त्याच्यानंतर जे आहे डोमसाईल। डोमसाईल आपल्याला जे आहे आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहोत याची ओळख निर्माण करून देतो, डोमसाईल असावं। त्यानंतर जे आहे आरक्षणापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे समांतर आरक्षण। आता समांतर आरक्षण जर का आपल्याला लागू असेल तर त्याचं सर्टिफिकेट मित्रांनो आपल्याला लागणार आहे। आता समांतर आरक्षण काय आहे, उदाहरणार्थ महिला आहे, खेळाडू आहे, प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे, याप्रमाणे जे आहे समांतर आरक्षण जर का आपल्याला लागू असेल तर मग त्याचं प्रमाणपत्र आपल्याला आजच्या तारखेचं पाहिजे, किमान आज तरी पाहिजे, मागच्या कोणत्याही तारखेचं चालेल, परंतु किमान आज आपल्या हातामध्ये त्या गोष्टी असायला पाहिजे। त्याच्यानंतर जे आहे आपल्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र आहे का,
जर तुम्ही दिव्यांग उमेदवार असाल PWD तर त्याचं ऑनलाईन पद्धतीने काढलेलं जे काही सर्टिफिकेट आहे आणि त्या सर्टिफिकेटला देखील या ठिकाणी किमान 40% ते दिव्यांगत्व असायला पाहिजे, कोणतंही असू द्या, ऑर्थोपेडिक असेल किंवा ब्लाइंडनेस असेल किंवा इतर काही असेल, कर्णदोष असेल, ते 40%चं किमान सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे. ते असेल तर ते ऑनलाईन असावं आणि बारकोड असलेलं असायला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला काय हवं आहे तर त्यानंतर आपली जर का आपण शैक्षणिक पात्रता जर पाहिली तर शैक्षणिक पात्रतेमध्ये दोन गोष्टी तर बेसिक लागतील आपल्याला. एक तर आपली 10वी, त्याच्यानंतर आपली 12वी, हे दोन असायलाच पाहिजे. त्याच्यानंतर जे आहे ग्रॅज्युएशन असेल तर मग ग्रॅज्युएशनचे सगळे सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला पाहिजे. किमान तुम्हाला जे काही मार्क्स आहे ते त्या ठिकाणी पुटअप करावे लागतात त्याचे. आणि राहिली गोष्ट हे शैक्षणिक पात्रता आहे. त्याच्यानंतर व्यावसायिक पात्रता आपल्याकडे दोन पैकी एक असायलाच पाहिजे. काय असायला पाहिजे? एक तर जे आहे आपलं डीएड झालेलं असावं किंवा आपलं बीएड झालेलं असावं. ठीक आहे, डीएड किंवा बीएड, आता त्याला नाव थोडंसं बदललेलं आहे. डीएड असेल, डीटीएड असेल, डीएलएड असेल, काही असू द्या, ते आपलं असायला पाहिजे किंवा बीएड असायला पाहिजे. आणि आता याच्यामध्ये ना तुम्ही बीएडच्या सेकंड इयरला अपियर असाल तरी फॉर्म भरता येतो. डीएडच्या सेकंड इयरला तुम्ही जर अपियर असाल तरी देखील तुम्हाला फॉर्म भरता येतो. अपियर उमेदवारांना देखील फॉर्म भरता येतो. किंवा ग्रॅज्युएशनला आहात तुम्ही, ग्रॅज्युएशनच्या सेकंड इयरला किंवा थर्ड इयरला अपियर आहात तरी देखील तुम्हाला फॉर्म भरता येतो. ठीक आहे, अपियर म्हणून फॉर्म भरता येतो. त्याच्यानंतर आपल्याला काय लागतं, त्यानंतर ओळखीसाठी जे आहे या 4-5 गोष्टी आपल्यासाठी आवश्यक आहे. काय आहे तर ओळखीचा पुरावा म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तुमची ओळख पटवण्यासाठी एक कोणता तरी फोटो आयडी हवा आहे. मग त्यामध्ये आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल किंवा वोटर आयडी असेल, तिन्हीपैकी एक असावं. फक्त जे आहे आपलं नाव त्याच्यामध्ये करेक्ट असायला पाहिजे. स्पेलिंग मध्ये जे आहे कोणत्याही प्रकारचा बदल नसावा. ठीक आहे, एक सिंगल अल्फाबेटिक चेंज नसावं. आपला पासपोर्ट साईजचा जो आहे अद्ययावत फोटो असावा, आत्ताचा रिसेंट मधला. ठीक आहे, हा ते असायला पाहिजे. स्वाक्षरीचा नमुना आपल्याला अपलोड करावा लागतो, आपली स्वतःची स्वाक्षरी. कारण आपण ज्यावेळेस परीक्षेसाठी हॉल तिकीट डाउनलोड करतो, हॉल तिकीटवर आपला फोटो आणि आपली सिग्नेचर आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे त्या दोन गोष्टी आपल्याकडे असायला पाहिजे. आणि एक सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म असतो, तो आपण स्वतःच्या हाताने लिहायचा आणि अपलोड करायचा. ते नंतर फॉर्म सुरू झालं त्यावेळेस मी तुम्हाला त्या पद्धतीने समजावून सांगेल. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणारच आहे. आणि शेवटची एक महत्वाची स्लाइड आहे बघा, जी की महिलांसाठी जराशी जास्त महत्वाची आहे. फॉर्म कोणत्या नावाने भरायचा आहे? एक तर स्वतःचं नाव टाकून द्यायचं 10वी प्रमाणे. ठीक आहे, 10वीच्या प्रमाणपत्राप्रमाणे आपल्याला नाव भरायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे आहे विचारला जातं नावात बदल आहे का, तर येस करायचं. ज्यांच्या नावात बदल आहे त्यांनी येस करायचं. नावात बदल असेल तर या 3 पैकी एक प्रमाणपत्र आपल्याकडे असायला पाहिजे. जर तुम्ही नो केलं तर संपला, तिथं मॅटर एंड झालेलं आहे. पण ज्याच्या नावामध्ये बदल आहे तर मग जे आहे बदलाचं कारण विचारतं, ते स्पेलिंग मध्ये मिस्टेक आहे, धर्मांतर केलेलं आहे, लग्न झालेलं आहे, वगैरे वगैरे जे काही आहे त्यापैकी तुम्हाला 3 पैकी एक सर्टिफिकेट द्यावं लागतं. नावात बदल असेल, समजा तुम्ही पुरुष आहात, तुमच्या स्पेलिंग मध्ये मिस्टेक आहे, गॅझेट काढून घ्या. समजा तुम्ही महिला आहे, लग्न झालं म्हणून नाव बदललेलं आहे, तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट काढून घ्या. किंवा तुम्हाला जर का या दोन्ही गोष्टी काढणं जर का शक्य नसेल, कठीण जात असेल, तर ऍटलीस्ट शेवटच्या टप्प्यामध्ये 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर एक ॲफिडेव्हिट काढा, शपथपत्र काढा आणि तुमच्या नावात बदल झाल्याचा तुम्हाला पुरावा या ठिकाणी दाखवता येतो. या पद्धतीने आपल्याकडे जे आहे सगळेचे सगळे जे डॉक्युमेंट्स आहे मित्रांनो ते रेडी असायला पाहिजे. मला असं वाटतं की आपण सगळ्याच बाबतीमध्ये या ठिकाणी व्यवस्थितपणाने डिस्कशन केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त जर कोणाच्या मनामध्ये काही शंका असेल की सर हे लागेल का ते लागेल का, तर आपण या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. कारण आपल्याला जे आहे फॉर्म अगदी बिनचूक पद्धतीने भरायचा आहे. कारण इथे जर का फॉर्म भरला तर शेवटी आपल्याला परीक्षा पास झाल्यानंतर ज्यावेळेस सर्टिफिकेट भेटतं त्यावेळेस अडचणी निर्माण होतात. त्याच्यामुळे आपण फॉर्म भरत असतानाच अशा प्रकारची काळजी घेणार आहोत की या फॉर्म मध्ये कोणत्याही प्रकारची मिस्टेक राहणार नाही. आपला फॉर्म निर्दोष असेल आणि आपण बिंदास पद्धतीने जे आहे अभ्यासाला सुरुवात करायची. आणि तुमच्या अभ्यासाला जोड म्हणून या ठिकाणी जे आहे गुरुजी नावाची टीईटी बॅच जी की 1 एप्रिल पासून लॉन्च करतोय आपण. आता डेमो लेक्चर आपल्या मास्टर टीचर प्लॅटफॉर्मला चालू आहेत, त्या डेमो लेक्चरला बघा आणि हक्कानं जे आहे आपला जो मास्टर टीचर जे ऍप आहे ते आपण डाउनलोड करा. यामध्ये तुम्हाला सगळ्या बाबी भेटतील. तुम्हाला
सर्वात महत्त्वाचं 2013 पासून 2015 पर्यंतच्या जे काही प्रश्नपत्रिका आहेत त्या मोफत आपण या मास्टर टीचर प्लॅटफॉर्मला देतोय. तुमच्या काही शंका असेल, अडचणी असेल, व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करू शकता.